शेयर मार्केट क्या है, क्यों है, किस तरह से काम करता है, क्या फायदे क्या नुकसान है और आप इसमें किस तरह से पैसे इन्वेस्ट कर सकते हैं। ये मेरा कुछ चौथा या पांचवा फाइनेंशियल एजुकेशन के ऊपर वीडियो है। इससे पहले मैंने म्यूचुअल फंड्स, बिटकॉइन, टैक्स सेविंग पर भी वीडियोस बना रखे हैं जिन्हें आप ए राहुल्या, अरे ब्रेड खाणार तू? नाही रे नको. मावशी हे दे एक. ठीक आहे. काय बघतो रे? काय ना रे, शेअर मार्केट बघतो. नको नादी लागू त्याच्या. भले भले बरबाद झाले त्या माहितीसाठी फक्त पुढे काय एवढे फक्त ठीक आहे. लावशी पैसे यार लय मोठा सट्टा आहे तो. नको नादी होत त्याच्या. पैसे जाऊ दे. फ्रीलान्सिंग चालू. मार्केट लयच बेकार झालंय रे. चला एडिटरला कोणी किंमतच देत नाही. अरे कोणाला जर म्हणलं ना एका रीलचे 1000 द्या तर 500 वर येतात आणि 500 म्हटलं ना डायरेक्ट 300 वर येऊन थांबतात. अरे कोणी उठतंय आणि मोबाईलवर एडिट करतंय. आणि ते गावाकडली झिंगाट पोरं आहे ना ते पण याच्यावर पैसे कमावतात रे. त्यात आई घातली हे आले आमच्यासारख्याने काय जागा होती मारावं. अरे याने तुमचेच नाही लावले बाबा, आमचे विले लागले. ते पाठीमाग काहीतरी न्यूज आली होती बघ, ते टाटा का कुठली तर कंपनी आहे, म्हणजे हजारो कर्मचारी काढून टाकले. अरे तीच मुंबई आमची बी, आम्हाला बी कधी काढतील काय सांगता येत नाही बाबा. ते अवघड आहे. अरे टेक्नॉलॉजीच्या नावाखाली ना हे AI वाले आपली मारायले. हा ना. अरे त्यांचं काय नाही रे, त्यांना भेटतात लाखो करोड पैसे यार. पण बघ ना, तर मागच्या 10 वर्षात काहीच नव्हतं, पण टेक्नॉलॉजी किती पुढे गेली ना. हे तर काहीच नाही बरं का. थोडं थांब की पुढे पुढे कळेल. आपल्यासारखे छोटे छोटे मासे टेक्नॉलॉजी वाला शार्क असा घेऊन टाकणार आहे बघ. म्हणूनच आतापासून इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग करून थोडे बहुत पैसे जमा करायला. अरे तुझ्याकडे आहे सेव्हिंग करायला, हा. आमच्यासारख्या फटीचरकडे काय आहे? झाट. अरे आमचं आहे त्यातच भागत नाही आणि सेव्हिंग करायला चाललोय आम्ही. क्लायंट वाढव ना. प्रयत्न चालू आहे रे. तुमच्यासारख्या IT वाल्यांचं काय भाऊ, तुम्हाला लाखोनी पेमेंट. आमच्यासारख्या शेपाशीची अगरबत्ती तुमच्या पुढे कुठे लावायची ना आम्ही. त्याच्याचं काय बाबा, पेमेंट फक्त दिसायला दिसतं रे. अर्ध तर मेंटेनन्स पण जात, अर्ध उरलेलं ते घर करतात. कसलं मेंटेनन्स? कसलं मेंटेनन्स म्हणजे सेल्फ मेंटेनन्स. म्हणजे अरे बाबा बघ ना, गाडीचे हप्ते, मोबाईलचे हप्ते, आपले हेअरस्टाईल पिस्टाईल जरा आपण भारी राहतो ना, त्याचं नको. अरे मला सांग आता, जर माकडाच्या टोळीत राहायचं असेल तर त्यांच्यासारखं उड्या मारावंच लागतं. नंतर ते आपल्याला त्यांच्या टोळीमध्ये सामील नाही करून घेत. बाबो आमचं बरं आहे बाबा, खायचं, काम करायचं, झोपायचं. तुझ्यासारखं येडं जवळ आलंच तर भेटायचं, नाहीतर आठवडा रूम बाहेर नाही आम्ही. खरी लाईफ तर तू जगतो. आणि मी जगतोय रे, तो कमवतोय. या 30 वर्षात एवढंच समजलं, काय? एकतर माणूस कमवतो नाहीतर जगतो. दोन्ही एका वेळेस कधीच होत. अरे बापरे, कुठं रे? कुठं जातो ना, मीटिंग आहे, काम राहिलेत बाबा अजून. जा सिमरन जा, बांधले गले मी ऐकाड का पट्टा. आईला उद्या. भेटू. काय?